सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत आमने में सरपंच श्री विश्वपाल रामदास केनी साहब के घर हर साल की तरह इस साल भी गौरी माता का बड़े ही भव्य तरीके से आगमन हुआ, जहां पे पूरा परिवार बड़े ही हर्षोल्लास के साथ गणपति उत्सव और माता गौरी का उत्सव बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाते हैं। हम आपको बता दें कि अपर्णा विश्वपाल केने मैडम ने सभी गणेश भक्तों और गौरी भक्तों को दी शुभकामनाएं। तो वहीं पे आप देख सकते हैं कि किस तरह से जो है वहां पे पूरा परिवार 1.5 दिन तक एंजॉय करते हैं, माता का सेवा करते हैं, नाचते गाते हैं। तो वहीं पे आपको बता दें कि अपर्णा मैडम ने बताया कि महीनों से हम लोग जो है कि तैयारी करते हैं ये सजावट करने के लिए। जहाँ पे आप देखते हैं कि सजावट के लिए कारीगरों को बुलाया जाता है सजाने के लिए, तो यहाँ पे जो सरपंच साहब हैं, उनकी मिसेज हैं अपर्णा मैडम, वो खुद और उनकी जो परिवार के औरतें हैं, जेंट्स हैं, सब मिल करके जो है खुद माता जी को सजाते हैं। जो देख सकते हैं कि कितना खूबसूरती से वो घर पे ही माता जी को सजा लेते हैं। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और सुनते हैं कि क्या कहती हैं अपर्णा मैडम। सर्वांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या घरात गौरी विराजमान झालेली आहे। तुम्ही पाहू शकता ह्या गौरी गणपतीच्या सणासाठी आम्ही जवळजवळ महिनाभर तयारी करत असतो। गौरीला हे आणायचे डेकोरेशनचं सामान, गौरी पूजनाचं सामान, गौरी कशी असली पाहिजे, गौरीला कोणती साडी लावायला पाहिजे, कोणत्या कलरची, गौरीची ज्वेलरीपासून आम्ही पूर्ण तयारी ही जय्यत तयारी जवळजवळ 1 महिन्यापासून करत असतो। तेव्हा कुठे हे असं सगळं बघायला मिळतं डेकोरेशन वगैरे। आणि यावेळेस जरा काहीतरी मी वेगळं डेकोरेशन केलं दरवर्षीप्रमाणे। मोर ठेवले आणि त्याला मोरपिसं लावल्यात। अशा प्रकारे गौरीची पूजा आता झालेली आहे। म्हणजे आता ही गौरी आम्ही 1.5 दिवसच असणार आहे गौरी, आणि उद्या विसर्जन होणार। तर आज आम्ही खूप उत्साह आणि पाहुण्यांची वर्दळ वगैरे होणार। आज खूप आनंदाचा दिवस असणार। उद्याही पण उद्या संध्याकाळी गौरी विसर्जन होणार, त्यामुळे थोडं दुःख होणार आम्हाला की गौरी आली आणि लगेच जाणार। परत पुढच्या वर्षी त्या गौरीची वाट बघावी लागणार, पुढच्या वर्षी ती जय्यत तयारी सुरू ठेवावी लागणार। माझी हीच सदिच्छा आहे की माझ्या घरातल्या सर्व माणसांना आणि पूर्ण म्हणजे गावकऱ्यांना सुखी समृद्धी ठेवावी हीच माझी इच्छा आहे। त्यांच्या काही ज्या इच्छा असेल त्या पूर्ण कराव्यात अशीच गौरी मातेची इच्छा आहे। गौरी मातेकडे माझी इच्छा व्यक्त करते। लाडू बनवायचं, पोळी बनवायची, या बनवायचा, ते बनवायचा, काही ना काही खटबडती चालूच। 15 दिवस त्या बनवायला लागतो। करंजी, शंकरपाळी, चकल्या काही ना काही बनवतात राहतात त्या बाया, त्यांचा चालूच असा आहे। गोविंद प्रकाश झाला, 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 गोविंद प्रकाश झाला। मैना ग पाण्याला गेली, मैना ग पाण्याला गेली, मैना ग
गोविंदा पण तिचा गार उचलून आला, तिचा गार उचलून आला, तिचा गार उचलून नेला, तिचा गार उचलून नेला. गोविंद प्रकाश झाला, गोविंद प्रकाश झाला, गोविंद प्रकाश झाला, गोविंद प्रकाश झाला. त्यांनी गार उचलून आला, त्यांनी गार उचलून आला, त्यांनी गार उचलून नेला, त्यांनी गार उचलून नेला. इधर देखो, इधर नहीं देखेगा. कैसे